सरकारने दिलेल्या 10,000च्या योजनेचा परिणाम झाला असावा। निवडणुकीपूर्वी पैसे वाटणं चिंताजनक। बिहार निवडणुकीतील निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया। मुंबईचा महापौर महायुतीचा असेल भाजपचा असेल असं कोणीही बोललं नाहीये। आमच्यात भांडणं लावू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। मुंबईत काँग्रेस त्यामुळे आक्षेप घेता येत नाही, पण योग्य का हा पैसा कुठला सरकारी खजिन्याचा, सरकारी खजिना मतदान करा याच्यासाठी वापरणं, याचा अर्थ सरळ निवडणुका गैरमार्गानं लढायची भूमिका आहे। यालाच धरून पुढे कशा पद्धतीने आवाज उठवला, कारण हे तुम्ही आता असंच म्हणाला होता, कारण महाराष्ट्रामध्ये तेच झालं, बिहारमध्ये देखील ते आगामी निवडणुकीत याला पायबंद बसावं म्हणून आपण काय बसून चर्चा करायच लागेल। असं फार सेशन सुरू होईल त्यावेळी आम्ही दिल्लीमध्ये सगळे आहोत ते एकत्र बसू, याचा विचार करावा लागेल। केळीचे दर खूप मोठ्या प्रमाणात घसरले, तर शेतीच्या शेतमालाचे दर घसरले, त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही। सगळेजण निवडणुकाच्याच पार्श्वभूमीवर असा आरोप केला जातोय। ते खरं आहे, म्हणजे लोकांचं लक्ष साहजिकच निवडणुकीकडे असणार, पण केळीचा जो प्रश्न आहे त्याच्यातले आजच काही लोक माझ्याशी बोलले आणि मी केळी एक्सपोर्ट करणारे या देशात त्यांच्याशी या 2 दिवसात मी संपर्क साधणार आहे आणि एक कायम प्रकारची व्यवस्था करता येईल का। माझा एकदा 3-4 वर्षापूर्वी असा प्रश्न आला होता माझ्यापुढं आणि त्यावेळेला एका मोठ्या एक्सपोर्टरला इथं पाठवलं आणि त्याच्यामार्फत निर्यात केली। आता अनेक लोकांना याच्यात सहभागी करणं याची आवश्यकता आहे आणि ते आम्ही करतो। साहेब, साखरेचे दर वाढले असताना देखील अजून ऊसाच्या दराची कोंडी सुटलेली नाही। कोल्हापूरमध्ये ऊसाचे ट्रॅक्टर जाळले जातात, टायर फोडले जातात। ही कोंडी नक्की कशी, म्हणजे याला वाट कशी मिळाली पाहिजे? कसं आहे की ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर हा अजून नुकसान कोणाचं आहे? TV9 मराठी एकमेव। बोल बाळाकरण, काय जीवनाच्या रोजच्या धावपळीत आपण अनेक गोष्टी विसरतो काका, पण छान वाटतं जेव्हा कोणी आपली काळजी घेतं, जसं की RBI काळजी घेतं तुमच्या अनक्लेम डिपॉझिटची। अनक्लेम डिपॉझिट म्हणजे अशी बँक खाती ज्यात 10 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ कोणताही व्यवहार झालेला नाही। अशी खाती RBIच्या DEA फंड मध्ये जातात। आपल्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन आपली KYC अपडेट करा आणि आपली अस्वामिक ठेवणी परत मिळवा। RBI म्हणतं जागरूक बना, सतर्क रहा। पढ़ता है, खेलता है, झूलता उछलता है, दौड़ता कभी कभी दौड़ कर आता है, आगे आगे बढ़ता है इंडिया, अमूल दूध पीता है इंडिया। या खवखवण्याचं कारण व्हायरस असू शकतं, सामान्य गोळी नाही। कॉफसिल्स ही फक्त आरामच नाही देत, घशातील व्हायरस आणि बॅक्टेरिया पण मारते। येस, कॉफसिल्स। लाईफ पार्टनर शोधणं आता सोपं। मराठीशादी.com वर फ्री रजिस्टर करा, आपल्या चॉईसचा फिल्टर पण सेट करा आणि आपल्या आवडत्या मॅचेस ना भेटा। सोपं, लवकर रजिस्टर करा। गुंड लागलाय माझ्या मागे, मी एकटी। अरे हाच तर प्रॉब्लेम आहे तुझा, एकटी कुठे आहेस ग तू? तुझी हिम्मत तुझ्या सोबत, काढ तुझी चप्पल आणि फोड त्याचं तोंड। पुढच्या वेळी वाट बघू नकोस, वाट। दररोज संध्याकाळी 7:30 वाजता स्टार प्रवाहवर। प्रस्तुत करता राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। सरकारने दिलेल्या 10,000च्या योजनेचा परिणाम झाला असावा। निवडणुकीपूर्वी पैसे वाटणं चिंताजनक। बिहार निवडणुकीतील निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया। मुंबईचा महापौर महायुतीचा असेल भाजपचा असेल असं कोणीही बोललं नाहीये। आमच्यात भांडणं लावू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। मुंबईत काँग्रेसीय शिबिर, रमेश चन्नीथला उपस्थित, तर मुंबईतील सर्व वार्डांमध्ये आमचे उमेदवार लढवण्याची तयारी सुरू। मुंबईमध्ये स्वबळावर लढण्याचे चन्नीथलांचे संकेत।
मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसचाच महापौर बसणार, ज्योती गायकवाड यांचं वक्तव्य. सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावरती लढण्याची तयारी ठेवा. पालिका निवडणुकीतील जागांसंदर्भात मित्रपक्षांसोबत चर्चा करा. हसन मुश्रीफ यांचं कोल्हापुरात वक्तव्य. काँग्रेस संदर्भातील वक्तव्यावर अंबादास दानवे ठाम. काँग्रेस जास्त जागा मागतं, विजयाचं प्रमाण कमी असतं. बिहार निवडणुकीतील निकालानंतर दानवेंचं विधान. बिहारमधील निकालानंतर अजित पवारांकडून भेट घेत अमित शहांचं अभिनंदन. पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व.